सगळ्यात आधी आर-टीमध्ये ज्या पालकांच्या बालकांचे नंबर लागलेले आहेत त्या सर्वांना हार्दिक अभिनंदन. त्यानंतर आता मला कमेंटमध्ये भरपूर साऱ्या व्हिडिओजच्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर पालकांच्या कमेंट येत आहेत की आमचा नंबर लागलेला आहे, आता पुढची प्रोसेस काय, पुढे काय करायचं. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही इथून मागचे जे काही व्हिडिओ आहेत त्याला भरपूर सपोर्ट दिला आहे, असाच सपोर्ट आम्हाला शेवटपर्यंत राहू द्या. त्यानंतर तुम्हाला मी सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आर-टीच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती तुम्ही डायरेक्टली इथे याल. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करावे लागेल की तुमचा ॲप्लिकेशन जे आहे म्हणजेच आर-टीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे की नाही हे तुम्हाला माहीत करण्यासाठी येथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती यावरती तुम्हाला एकदा क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करण्यासाठी विचारेल, तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे एकदा टाकून घ्यायचा आहे. याच्या पुढे बघा या चौकोन बॉक्समध्ये एक गो नावाचं बटन आहे, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला येथे सिलेक्शन झालेलं आहे की नाही हे तुम्हाला समजणार आहे. ते कसं समजणार, तर तुम्ही इथे पाहू शकता स्कूलचं नेम जे आहे ते इथे आलेलं दिसत आहे. ठीक आहे, तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला शाळेचं नाव इथे आलेलं दिसणार आहे. सिलेक्शन/वेटिंग टाईप या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरमध्ये रेग्युलर सिलेक्शन हे असं लिहिलेलं दिसेल आणि अलॉटेड या ठिकाणी तुम्हाला यस हा ऑप्शन दिसेल, म्हणजे तुमचं आर-टीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते इथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये व्ह्यू अँड प्रिंट हा एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. एक पेज जे आहे ते नवीन लोडिंग होईल आणि तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे किंवा ज्याला आपण अलॉटमेंट लेटर म्हणतो तर ते तुमचं इथे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने आपल्याला इथे डाउनलोड करण्यासाठी विचारेल, तर आपल्याला यस करायचं आहे, डाउनलोड करायचे. डाउनलोड झाल्यानंतर PDF तुम्हाला अशा पद्धतीने अलॉटमेंट लेटर किंवा तुम्ही याला ॲडमिट कार्ड म्हणू शकता, हे अशा पद्धतीचं कार्ड असतं. ॲडमिट कार्ड हे तुम्हाला पडताळणी समितीकडे जाताना महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे हे ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं असतं, तर तुमचं जे काही अर्ज पडताळणीचे केंद्र आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय. माझ्या केसमध्ये मला इथे 12 केंद्रांचे पत्ता दिलेले आहेत. तर मला जे जवळील केंद्र असेल पडताळणी समिती तर तिथे मला संपूर्ण कागदपत्रे घेऊन जायची आहेत आणि जे आपण आर-टीचा फॉर्म भरताना तुम्ही जसे की पत्त्याचा पुरावा दिला असेल, वयाचा पुरावा दिला असेल, उत्पन्नाचा पुरावा दिला असेल किंवा जातीचा पुरावा दिला असेल, तर जे तुम्ही फॉर्म भरताना कागदपत्रे दिलेले आहेत ते सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणि त्यासोबतच झेरॉक्सचा सेट देखील तुम्हाला तयार ठेवायचा आहे. आणि हे आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आर-टीच्या साईडवरती एकदा परत यायचं आहे आणि येथे आपल्याला काय करायचे आहे, तर इथे आपल्याला वरती एकदम टॉप साईडला आल्यानंतर तुम्हाला पाहायचे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र जे आहे हे एक तुम्हाला डाउनलोड करायला लागेल. तर तुम्ही इथे सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन/हमीपत्र यावरती तुम्ही एकदा क्लिक करणार आहे. त्यानंतर हे देखील तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झालेलं दिसेल. याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर हे हमीपत्र तुम्हाला पेनाने भरून म्हणजे पेनाने लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे विद्यार्थ्याचं नाव लिहिणार आहे. त्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, अर्ज क्रमांक या ठिकाणी लिहिणार. त्यानंतर विद्यार्थ्याचा आईचं किंवा वडिलांचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर इथे तुम्ही श्रीमती किंवा सौ जे असेल ते तुमचं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं सही आणि संपूर्ण नाव लिहायचं आहे, तारीख टाकायची आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ॲडमिट कार्ड आणि हे हमीपत्र ही 2 कागदपत्रे व त्यासोबतच तुम्ही आर-टीचा फॉर्म भरते वेळेस वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जन्मदाखला दिला असेल, त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये एक कागदपत्र आणि जर तुम्ही जात संवर्गामध्ये येत असाल तर जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे आणि जर तुमचं उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला लागत असेल तर तो तुम्हाला
पडताळणी समितीकडे जाताना तुम्हाला ही महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत. ॲडमिट कार्डवरती तुम्हाला पत्ता दिलेला असेल, कोणती शाळा अलॉट झालेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला ॲडमिट कार्डवरती आहे. ही खूप जणांनी कमेंट केली होती की पुढची प्रोसेस काय असते लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर, तर ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागते. आणि एक महत्त्वाचा पॉईंट आपला राहून गेला, तर यामध्ये तुम्हाला जो टाईम देण्यात आलेला आहे, तर निवड यादीतील लिस्ट 1 म्हणजेच पहिली जी यादी आपली लागलेली आहे मूळ निवड यादी, यामध्ये तुम्हाला जी मुदत देण्यात आलेली आहे पडताळणी समितीकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायची आणि प्रवेश घ्यायची, तर दिनांक 14/2/2025 म्हणजे 14 फेब्रुवारीपासून ते 18/2/2025 18 फेब्रुवारी 2025पर्यंत तुम्हाला ही मुदत देण्यात आलेली आहे. या दिलेल्या मुदतीमध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमच्यानंतर तुमचा प्रवेश जो आहे तो आता सिलेक्शन पहिली यादी जी लागलेली आहे लॉटरीची रेग्युलर सिलेक्शन, यामध्ये तुम्ही या टाईममध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही केले तर जे काही वेटिंग लिस्टला थांबलेले विद्यार्थी आहेत त्यांना तिथे चान्स दिला जाईल आणि तुमचा प्रवेश रद्द केला जाईल. तुमचा प्रवेश रद्द झाला म्हणजे वेटिंग लिस्टमधील एक विद्यार्थ्याला संधी मिळालेली असणार आहे. ही लक्षात घ्या तुम्ही गोष्ट. आणि त्यानुसार तुम्ही कुठे असाल तर तुमच्या डेट जी दिलेली आहे त्या डेटच्या आतमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.